महिन्याच्या पार्श्वभूमीवर डाळिंबाची मागणी वाढली। आटपाडी बाजारात मिळाला विक्रमी भाव। डाळिंब सौदे बाजारात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान। रत्नागिरी जिल्ह्याला गावठी तांदळाला मागणी वाढली। पारंपरिक लाल तांदळातील आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे मागणीमध्ये चांगली वाढ। तांदळाची 65 रुपयांपासून 125 रुपये किलो दराने विक्री। जालना जिल्ह्यातील 108 जनावरांना लंपी आजाराची लागण। लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील 1,80,970 जनावरांचे लसीकरण। शेतकरी चिंतेत। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,000 ते 4,800 रुपयांचा दर प्राप्त। चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। अनुकूल हवामानामुळे सध्या सोयाबीन पिकावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता। वाशिमच्या बाजारामध्ये मुगाच्या ओल्या शेंगाची आवक। मुगाच्या ओल्या शेंगांना सध्या प्रति किलो 100 रुपयांचा दर प्राप्त। यंदा शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता। बाजारामध्ये गवारीचे दर वधारले। गवारीला बाजारामध्ये 6,000 ते 8,000 रुपयांच्या गुणवत्तेनुसार दर प्राप्त। पुढच्या काही आठवड्यात दर कायम राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। बाजारामध्ये भेंडीला 2,500 ते 3,000 रुपयांचा दर। पावसाचा भेंडी पिकाला फटका। पुढच्या काही आठवड्यात दर टिकून राहण्याचा अंदाज। तर पपईला चांगली मागणी असतानाच बाजारातील आवक घटली। बाजारामध्ये 1,600 ते 1,800 रुपये प्रति क्विंटलचा दर प्राप्त। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यावर आता हिंगोलीच्या बाजारामध्ये दर वाढलेत। नव्या सोयाबीनला तरी चांगला दर प्राप्त व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा। सिंधुदुर्गातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण। रानगव्यांच्या उपद्रवामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर फळमाशीचं सुद्धा संकट। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून तणनाशकाची फवारणी। खरीप हंगामामध्ये सतत पाऊस झाल्यामुळे तण नियंत्रण करण्यासाठी फवारणी।